हॅलो. आपण हार्मफुल अँड यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स या लेसनमधला हा पुढचा व्हिडिओ आपण पाहत आहोत. हा व्हिडिओ याच्यामध्ये यूजफुल जे मायक्रोब्स आहेत त्याच्यामधला हा तिसरा मायक्रोब आपण याच्यामध्ये ऑब्झर्व करणार आहोत. ईस्ट ॲक्टिव्हिटी. ब्रिंग ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम द मार्केट. मिक्स अ स्पूनफुल ऑफ yeast and 2 spoonful sugar with a sufficient quantity of a lukewarm water in a bottle. एका कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्यांनी ईस्ट आणि 2 चमचे साखर असं मिक्स करायला सांगितलेलं आहे. मिक्स अ कलरलेस फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. आपल्याला त्याच्या तोंडाला एक कलरलेस असा बलून ट्रान्सपरंट बलून लावायचा आहे. व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 minutes? मिक्स अ लाईम वॉटर with a glass accumulated in the balloon. Collect the lime water in a beaker. Observe it. What do you notice? Take a drop of solution from the bottle of a glass slide. Put a cover slip over it and observe it under a compound microscope. लक्षात घ्या, सूक्ष्मदर्शकाच्या खाली, संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपल्याला हे जे सोल्युशन आपण केलेलं आहे ते सोल्युशन आपल्याला एका स्लाईडवर घ्यायचं आहे. ड्रॉप घ्यायचा आहे त्याचं सोल्युशनचा ग्लास स्लाईडवर आणि त्याच्यावर कव्हर स्लिप लावून तो आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, तर ही जी शेजारच्या आकृती दिसते अशा पद्धतीने फंगस सेल्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतील. लक्षात घ्या. कलरलेस ओव्हल सेल्स ऑफ ईस्ट ऑन अ स्लाईड. आपल्या स्लाईडवर काय दिसेल, तर कलरलेस असे अंडाकृती आकारामध्ये आपल्याला हे फंगस सेल्स दिसून येतील. सम ऑफ दोज सेल्स मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच्ड टू देम. आपल्याला दिसत आहेत हे स्मॉल असे छोटे छोटे गोलाकार असे बॉडीज आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत आहेत. त्यांना म्हणतात डॉटर सेल्स. दीज आर न्यू डॉटर सेल्स ऑफ ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. याच्यामध्ये डॉटर सेल्स आपल्याला हे जे ऑब्झर्व करायला मिळत आहेत हे डॉटर सेल्स आपल्याला या सोल्युशनमधून तयार झालेले मिळतात. दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. आता हे तुम्हाला रिप्रोडक्शनचे हे प्रकार आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं आहे ईस्टमध्ये पण. आणि हे ईस्टचे सेल बडिंग म्हणजे त्याच्यामधून हा बड बाहेर पडतो आणि सेपरेट होतो आणि तो स्वतःचं लाईफ परत सेपरेट जगायला लागतो. हा बडिंगचा प्रकार आहे. याच्यामध्ये सोल्युशन सायटोप्लाझ्मा न्यूक्लियस हा सेपरेट होतो. त्याला सेल वॉलसुद्धा आहे बघा, दिसतं याच्यामध्ये. तर ईस्ट इज हेट्रोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड. हा ईस्ट जो आहे तो हेट्रोट्रॉपिक आहे आणि फंगल मायक्रोब आहे. तर त्याच्यामध्ये ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टन्स. लक्षात घ्या, 1500 आपल्याला याचे प्रकार बघायला मिळतील युनिसेल्युलर फंगसचे आणि ते प्रकार आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व करायला म्हणजे मिळू शकतात या ईस्ट या प्रकारामध्ये. द ईस्ट सेल इज इकोकॅरेटिक टाईप ऑफ सेल. तर ईस्ट हा कसा आहे, तर इकोकॅरेटिक सेलचा प्रकार आहे, दृश्यकेंद्रकीय आहे. इन द अबव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज ऑफ and multiplies very quickly due to the carbon compound in the sugar solution. In the process of obtaining nutrition, each cell convert the carbohydrates in the solution into alcohol and carbon dioxide. This process is called fermentation. ही जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये हे न्यूट्रिशन जे आपल्याला ईस्ट सेल आहेत हे कशामध्ये कन्वर्ट होत आहेत, तर हे कर्बोदकेमध्ये कन्वर्ट होऊन अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड हे त्याच्यामधून मिळतं आणि ह्या प्रोसेसला पूर्ण प्रोसेसला फर्मेंटेशन असे म्हणतात. आता हा झाला ईस्ट.
लक्षात घ्या, तुम्हालाही माहिती आहे ईस्ट हा कुठे वापरला जातो, तर बऱ्यापैकी ब्रेड वगैरे स्पॉन्जी अशा गोष्टी करण्यासाठी आपण यूज करतो. बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे पिझ्झा, तर पिझ्झा बनवण्यासाठी सुद्धा हा काय केला जातो, ईस्ट वापरला जातो की स्पॉन्जी होतो ते. हाऊ इज ब्रेड मेड, आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेड हा ईस्टपासूनच बनवला जातो, जो कसा होतो, स्पॉन्जी होतो, सॉफ्ट होतो आणि काय म्हणता येईल की हलका असा होतो. हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामधला हा जो आपल्याला डू यू नो आणि यूज युअर ब्रेन पॉवर हा जो भाग आहे हा रिड्यूस्ड केलेला आहे, कमी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये फक्त ह्याचं वाचन केलं तरी काही हरकत नाही. बायोरेमेडिशन ईस्ट Yellowish Lapothikia is used to observe the toxic released during the production of palm oil and heavy metals, minerals released in some other industrial process. हा जो ईस्टचा प्रकार आहे तो काय करतोय, तर वेगवेगळे विषारी जे द्रव्ये किंवा पदार्थ आहेत, हे जे प्रोडक्शनमध्ये ह्या ऑइलच्या किंवा मेटल मिनरल्सच्या याच्यामध्ये तयार होताना वेगवेगळे हे जे विषारी घटक बाहेर टाकले जातात, रिलीज केले जातात, ते याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करायचं काम हा ईस्टचा प्रकार करतो आहे. सॅक्रोमायसिस सेरिवेसिया इज यूज्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ पोल्युटंट अर्सेनिक. लक्षात घ्या, अर्सेनिक हा एक पोल्युटंट टाईप प्रदूषक आहे. हा प्रदूषक ॲब्सॉर्प्शन करायचं काम हा ईस्टचा प्रकार करतो आहे. सॅक्रोमायसिस सेरिवेसिया. Oil spills in oceans are cleaned with the help of Alkinovorex. हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया समुद्रावरचं जे तेल साठलेलं असतं, म्हणजे जलमार्गामधून जे तेल वाहून नेलं जातं, त्याच्यामध्ये तेल गळतीसुद्धा होऊ शकते. तर हे जे तेल समुद्राच्या लेअरवर साठलेले आहे, ते तेल काढून घेण्याचं, क्लीन करायचं काम हे बॅक्टेरिया करतात, ॲलिनोव्होरेक्स. हे आपण याच्यामध्ये पाहिले. आता लक्षात घ्या, पुढचा प्रकार आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स हा म्हणजे प्रतिजैवक म्हटलं जातं. हे प्रतिजैवक कशी तयार केली गेलेली त्याचा आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. कार्बन कंपाऊंड्स obtained from some bacteria and fungi for destroying and or preventing the growth of harmful microorganism are called antibiotics. हे प्रतिजैवक हे काय करतात, तर जे घातक असे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यापासून त्यांना नष्ट करायचं किंवा त्यांची ग्रोथ कमी करायची, त्यांची वाढ कमी करायचं काम हे अँटीबायोटिक्स करतात. अँटीबायोटिक्स डिस्कवरी ऑफ 20th century have brought about a revolution in the field of medicine. लक्षात घ्या, अँटीबायोटिक्स हे औषधातलं 20व्या शतकामध्ये शोध लावलेलं हे मोठे एक उत्क्रांती म्हणता येईल अँटीबायोटिक्स हा प्रकार. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. Antibiotics main act against bacteria. लक्षात घ्या, TB ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग याच्यावर सुद्धा ह्याचं अँटीबायोटिक्स हे फार चांगल्या पद्धतीने उपयोगी पडलेले आहेत. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. त्याच्यामध्ये काही अँटीबायोटिक्स हे प्रोटोझोआला नष्ट करतायत, तर काही बॅक्टेरियाच्या विरुद्धही काम करतायत. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता याच्यामध्ये प्रकार आहेत अँटीबायोटिक्सचे की खूप मोठ्या प्रमाणात जास्त व्हरायटीचे बॅक्टेरियांवर काम करतात, त्यांना म्हणायचे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल आहे ॲम्फिसिलियन, दुसरा आहे ॲमॉक्झिसिलियन अँड टेट्रासाइलिन. हे त्यांची अँटीबायोटिक्सची नावं आहेत. व्हेन द पॅथोजेन कॅनॉट बी आयडेंटिफाय इवन दो द सिम्पटम्स ऑफ डिझीज आर विजिबल इज कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज्ड. लक्षात घ्या, जेव्हा पॅथोजेन म्हणजे जे
काय म्हणता येईल की जे पॅथोजेनिक याच्यामध्ये त्याच्यामधून सुद्धा काही रोगांचं सिम्टम्स किंवा त्याची लक्षणं ओळखता येत नसतील, कोणता रोग आहे हा हे जेव्हा कळत नाही तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स वापरले जातात की त्याद्वारे आपल्याला तो रोग कोणत्या प्रकारचा आहे हे त्याच्यामधून आयडेंटिफाय होतं. तर व्हेनेवर अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज्ड. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे की हा अँटीबायोटिक पॅथोजेनिकने पण ओळखता आलेला आहे. कोणता आहे मायक्रो ऑर्गॅनिझम हे जेव्हा डिफाईन केलं जातं ते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा त्याच्यामध्ये वापर केला जातो, ज्याची उदाहरणं आहे पेनिसिलियन, जेंटॅमायसिन, नायथ्रोमायसिन हे त्याच्यातले प्रकार आहेत. आणि त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे पेनिसिलियन आपण ऑब्झर्व करणार आहोत. पेनिसिलियन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम अ फंगस पेनिसिलियम. पेनिसिलियम नावाचा जो फंगस आहे त्याच्यामधूनच पेनिसिलिन हा अँटीबायोटिक शोध लागलेला आहे. अँड यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया फॅलोसी, क्रॉस्टिडिया, स्पेट्रो कॉसिया, etc. Medicines containing penicillin are used to treat certain bacterial infections of the ear, nose, throat, skin, as well as the disease like स्पेनिलियम अँड स्केरल फीवर. लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये हा पेनिसिलिन बऱ्यापैकी जेव्हा कानाचे, नाकाचे, घशाचा, स्किनचा हे असे वेगवेगळे आजार आणि त्याचबरोबर ताप वगैरे याच्यामध्ये हे पेनिसिलिन यूज केलं जायचं बऱ्यापैकी. लहानपणीही मला आठवतं की पेनिसिलिनचं पांढरं इंजेक्शन दिलं की बरं वाटेल असं गृहीतच धरलं जायचं आणि त्या काळचे डॉक्टर बऱ्यापैकी ते यूज करायचे औषध. आता हे अँटीबायोटिक्सचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांच्याविषयीची ही पण माहिती आपल्याला डिलीटेड पोर्शनमध्ये आहे आणि हाही पार्ट तुम्ही वाचून घ्या. हा भाग आपल्याला एक्स्ट्रा म्हणून आहे. तर त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण पाहणार आहोत आणि तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.